लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून आणि जुलै महिन्याचे आमचे पैसे आले नाहीत। आम्ही सर्व अटी, सर्व निकष, सर्वत्र पात्र आहोत। ठीक आहे, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही तिघींनी लाभ घेतला, परंतु आता आम्ही यापुढे एकीला तरी लाभ मिळावा ना। दोघींचे लाभ बंद होऊ द्या, परंतु एकीला तरी पैसे येऊ द्या। आम्ही अंगणवाडी सेविकांकडे गेलो तर ते बोलतायत की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा विनंती अर्ज आला नाही। आम्ही काय करावे, आम्ही कुठे जावे सांगा। टेन्शन घेऊ नका, तुम्हाला तेच आज व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला आधी फॉलो करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी विराज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्यापासून आमचे पैसे बंद झाले, आम्हाला जुलै महिन्याचा देखील लाभ आला नाही। आता आम्ही काय करू, आम्ही कुणाकडे जाऊ? तर लक्षात घ्या, सर्वात आधी तुम्हाला काय बघायचंय, तर समजा तुमचे पैसे बंद झाले, तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहात का? 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाख उत्पन्न असेल, गव्हर्नमेंट नोकरी असेल किंवा जे काही अटी आहेत त्या सर्व अटीमध्ये तुम्ही पात्र आहात का? ठीक आहे, तुम्ही सर्व अटींमध्ये पात्र आहात, तुम्ही गरीब आहात आणि तुम्हाला या पैशांची गरज आहे, परंतु तुमच्या कुटुंबामध्ये 2 किंवा जास्त लाभार्थी असल्यामुळे तुमचे पैसे थांबवले, तुम्हाला बाद लगेच केलं नाही। तर तुम्ही दोघी तिघी ज्या लाभार्थी होत्या त्यांनी आधी एका ठिकाणी बसायचंय। बरं, तुम्ही आता बसल्यावर तुम्ही काय करायचंय, तुम्ही ठरवायचंय की आता यापुढे एकीलाच कुणाला तरी पैसे येणार आहेत। मग समजा सासू आहेत आणि 2 सून आहेत, मग तुम्ही ठरवायचं की पैसे आता आपल्यापैकी तिघीपैकी कोणाला येणार। भांडणं करायची आणि भांडणं करून समजा तुमचं ठरलं की आता छोट्या सुनेला द्यायचे पैसे, बाकी दोघींचं जाऊ द्या। मग छोट्या सुनेने काय करायचं, लगेच उठायचं आणि जायचं कुठं? अंगणवाडीमध्ये जायचं। अंगणवाडीमध्ये जाऊन काय म्हणायचं, तो विनंती अर्ज आहे, तो विनंती अर्ज द्या। बर, मग आता अंगणवाडी सेविका म्हणले आमच्याकडे तर विनंती अर्ज आलाच नाही, विनंती अर्ज हा विषयच काय माहिती नाही। मग आता काय करायचं, तर मग तिथून पण उठायचं आणि जायचं थेट पंचायत समितीमध्ये जाऊन महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्याला भेटायचं आणि त्यांना ही बाब सांगायची। त्यांच्याकडून अर्ज असतात 100 नाही 200% असतात, तर त्यांच्याकडे जायचं, त्यांना सांगायचं असा असा विषय आहे, आम्ही तिघींनी लाभ घेतला होता, यापुढे त्या दोघींना लाभ नकोय, मलाच लाभ द्या। तो फॉर्म भरायचा, तो फॉर्म सबमिट करायचा, तो फॉर्म जाणार कलेक्टर ऑफिसला आणि तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे सुरू होतील, काही अडचण येणार नाही। बाकी दोघींचे पैसे कायमस्वरूपी बंद होतील, पण निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे, असे परिपत्रक सरकारने काढलं आहे। त्यामुळेच ही कामाची रील शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूया पुढच्या रीलमध्ये। इतर काही प्रश्न असल्यास कमेंट करून नक्की विचारा, रील घेऊन मी नक्कीच येईल। तर जय महाराष्ट्र।